शाही ईदगाह आणि जामे मस्जिद इंतजाम कमिटी पब्लिक ट्रस्ट व शाही ईदगाह बुक बँक यांच्या संयुक्त विद्यमाने 10वी व 12वीच्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार गुण गौरव सोहळा संपन्न। आज मिरजेत शाही ईदगाह आणि जामे मस्जिद इंतजाम कमिटी पब्लिक स्कूल ट्रस्ट व मीरा शाही ईदगाह बुक बँक यांच्या संयुक्त विद्यमाने 10वी आणि 12वीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सत्कार गुण गौरव समारंभ व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार समारंभ व मार्गदर्शन मोठ्या उत्साहात पार पडले। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हजरत मोहम्मद सलीम रजा कादरी यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा पार पडला। वालचंद कॉलेजचे प्राध्यापक इनामदार सरांनी मोलाचं मार्गदर्शन केले। यावेळी मिरजेचे तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, मिरजेचे पोलीस उपविभागीय माननीय प्रवीण गिल्डा, मनपा उपायुक्त स्मृती पाटील, संग्राम शेवाळी तसेच ट्रस्टचे अध्यक्ष महबूब अली मणेर, डॉक्टर रियाज मुजावर, वंचितचे नितीन सोनवणे, अलाउद्दीन गडेकरी, जहीर मुजावर, SBGIचे दिवटे सर, मुल्ला सर, श्रीकांत सर, नजीर हुसेन झारी, इरफान केडिया, प्रशांत अग्रवाल, इब्राहिम बागवान, मोहम्मद मीरा बडेसाब मणेर, बांदे नवाज मनेर, तनवीर बागवान, चांद शेख, फिरोज जमादार आदी कार्यकर्ते उपस्थित होते। कार्यक्रमाचा निमंत्रक निहाल मनेर, समन्वयक अमन इनामदार, मुसा सोमडोळे, युनुक शेख, तोहिब मोमीन यांच्या समवेत कार्यकर्ते उपस्थित होते। गेल्या 5 वर्षापासून शाही ईदगाह आणि जामा मस्जिद इंतजाम कमिटी पब्लिक ट्रस्टच्या वतीने 10वी 12वी नीट आणि CET मध्ये जे उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी आपण आयोजित करण्यात येत आहे। आणि आयोजित करण्याचा पाठीमागचा उद्देश एवढाच आहे की आम्हाला लक्षात आलं की ज्या विद्यार्थ्यांनी जे पास झालेत, उत्तीर्ण झालेत, त्यांना मार्गदर्शन पण या शिबिरातून मिळतंय। आणि आम्ही ज्यावेळी तपासणी केली आमच्या या कार्यातून काय फल निष्पन्न होत आहे, तर एक एक विद्यार्थी खरंच आम्ही कौतुकच पाहत आज MBBS ॲडमिशन झालेलं आहे। काही विद्यार्थ्यांचं त्यांनी GE मध्ये चांगले मार्क्स घेऊन पुढे आहेत। आज ज्या ठिकाणी आम्ही अकॅडमीचे जे बॅनर बघतो त्या ठिकाणी आम्ही 10वी आणि 12वी मध्ये ज्या विद्यार्थ्यांचा आम्ही सत्कार दिलं, तर त्या विद्यार्थ्यांचं फोटो त्या डिजिटलवर लागल्यानंतर आम्हाला खरंच ज्या शाही ईदगाह ट्रस्टच्या वतीनं जे कार्यक्रम राबवला यशस्वी रीतीनं आज आम्हाला दिसून येत आहे। आणि भविष्यात येणाऱ्या काळामध्ये आम्ही विद्यार्थ्यांकरता आणि शिक्षणाकरता ट्रस्ट काम करत आहोत।